पण मित्रांनो, माझ्यासारखा एक 25 वर्षापासून या मतदारसंघामध्ये रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता, अनेक आंदोलन केले, अनेक मोर्चे केले, अनेक वेळा जेलमध्येही गेलो. आपल्याला माहित असेल, शिवानरंगले काही या 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये उगवलेला कार्यकर्ता नाही. अनेक निवडणुका लढवल्या. आपल्याला माहित असेल की 2012ला मी जिल्हा परिषदची निवडणूक भादरपुरा सर्कल मधून त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि माझ्या विरोधात कैलासवासी आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेबांचा मुलगा माझ्या विरोधात त्या मतदारसंघामध्ये होता. माझा निवडणुकीचा खर्च 1.25 लाख रुपये आणि पुरुषोत्तम धोंडगेचा खर्च 3.5 कोटी रुपये 2012 मध्ये होता. मित्र, माझा 1100 मतांनी त्या काळामध्ये पराभव झाला. माझा पराभव कशासाठी झाला की शिवानरंगलेच्या विरोधात स्वकीय उभा राहतात आणि परकीय उभा राहतात. जेव्हा जेव्हा माझी निवडणूक राहती त्यावेळेस स्वकीय आणि परकीय या दोन्हीच्या विरोधात मला निवडणुकीमध्ये लढाई करावी लागते. मित्रांनो, काम करत असताना एक सर्वात मोठे दुःख आहे की या 5-6 घराण्याला सोडून कुठलाही पक्ष इतर माणसाला तिकीट देत नाही. अनेक जणांनी प्रयत्न केले, कोणालाही तिकीट मिळालं नाही. 2019ला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका चळवळीतल्या रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला लोहा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. या मतदारसंघामध्ये मी कधी विधानसभेची निवडणूक लढवेल असं स्वप्नही मी कधी बघितलं नव्हतं. 2019ला विनायक चापिनवार नावाच्या एका व्यापाऱ्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली होती आणि आदरणीय पांडागडे साहेब असतील, भोसीकर साहेब असतील, आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर असतील, याने अनेक पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती. पण कुठल्याही पक्षानं या तिघालाही त्या ठिकाणी 2019 मध्ये उमेदवारी दिली नाही. आदरणीय धोंडे सरांनी 4 तारखेला शेवटचा फॉर्म भरायचा दिवस होता. धोंडे सरांनी 3 तारखेला लोह्याला बैठक घेतली आणि सांगितलं की मी 2019 ची विधानसभेची निवडणूक मी लढवणार नाही. मित्र, 3 वाजता निर्णय झाला. मला माझे काका दिगंबरराव सोनवणेचा फोन आला की शिवा, तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, आपल्या लिंगायत समाजाला कुठल्याही पक्षाने तिकीट दिलं नाही. आपण जर बाळासाहेब आंबेडकरांकडे हा शब्द जर टाकला तर कदाचित या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचं 2ऱ्या क्रमांकाचं मतदान आहे आणि बाळासाहेब ते विचार करून तुम्हाला या ठिकाणी जाहीर झालेलं तिकीट बदलून तुम्हाला देतील. मला माहित होतं की विधानसभेची निवडणूक लागण्याच्या अगोदर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या मठामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर गेले होते आणि त्यांच्यासोबत मी होतो. आदरणीय महाराजांनी बाळासाहेबांना सांगितलं होतं की बाळासाहेब, या मराठवाड्यामध्ये 14 मतदारसंघ असे आहेत की जिथं लिंगायत माणूस आमदार होऊ शकतो आणि मी ज्या काही जागा तुम्हाला सांगेल, जे कोणी उमेदवार सांगेल त्यांना आपल्याला उमेदवारी द्यावी लागेल. बाळासाहेबांनी आदरणीय गुरुवर्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना शब्द दिला होता आणि ती गोष्ट मला माहित होती. म्हणून मी ठरवलं की पुन्हा जर तिकीट बदलून आणायचं असेल तर राष्ट्रसंतांच्या माध्यमातून गेल्याशिवाय आपल्याला तिकीट भेटणार नाही. 6:30-7चा वेळ होता रात्रीचा. मी आदरणीय महाराजांचा फोन लावायचा प्रयत्न केला पण महाराजांचा फोन बंद होता. महाराजांच्या घराच्या समोर अहमदपूरला अविनाश पाटील गोरेगाव राहतात. त्यांच्या फोनवर फोन लावला आणि त्यांना सांगितलं की महाराजांना मला अर्जंट बोलायचं आहे आणि महाराजांना फोन नेऊन द्या. त्यांनी महाराजांना फोन नेऊन दिला. मी महाराजांना सांगितलं, लोहा कंधारमध्ये परिस्थिती अशी आहे, पांडागळे साहेबांना तिकीट दिलं नाही, भोसीकर साहेबांना तिकीट दिलं नाही. आदरणीय धोंडे सरांनी या ठिकाणी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आणि आपण जर बाळासाहेबांना एक फोन केला, आपण जर शब्द टाकला तर बाळासाहेब शेवटचा दिवस आहे आणि मी विमानानं औरंगाबादला त्या ठिकाणी तुमचा बी फॉर्म पाठवतो. तुम्ही सकाळी 5:30-6 वाजता येऊन
डिप्लोम घेऊन जा. आणि मी रात्री 12:30ला निघालो. सकाळी 5:30 पावणे 6ला औरंगाबादला पोहोचलो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी विमानानं माझं डिप्लोम त्या ठिकाणी पाठवला होता. आलो आणि 2:45ला आपण त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला. खरं तर विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणलं तर घरामध्ये 4-5 कोटी रुपये तरी किमान असायला पाहिजे. पण माझ्याकडे माझ्या घरामध्ये माझ्या खिशामध्ये 50,000 रुपये सुद्धा नव्हते. पण एक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातून मला शब्द दिला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातून मला तिकीट दिलं. आणि बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेबांना मी तेव्हाही प्रामाणिकपणे सांगितलं होतं, बाळासाहेब आपण मला तिकीट देतात, मी ही रिस्क उचलत आहे, पण खर्चासाठी माझ्याकडे कुठलेही पैसे नाहीत. बाळासाहेबांनी सांगितलं की माझा समाज हा तुम्हाला मतदान देईल आणि पैसे देईल आणि तुम्ही फक्त उभं टाकायचं काम करा. आणि बाळासाहेबांच्या एका शब्दावर मी त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलो. मित्रहो, मागला पुढला कुठलाही विचार केला नाही. एखादा कार्यकर्ता असतो त्याला संघर्ष माहित असतो, त्याला खेळायची सवय असती, कुठलीही रिस्क उचलण्याची सवय कार्यकर्त्यामध्ये असती. विधानसभेची निवडणूक एका घंट्यामध्ये मी त्या ठिकाणी लढण्यासाठी तयार झालो. पण नुसता तयार कशासाठी झालो की गेल्या 25 वर्षामधल्या इथल्या शेतकरी असतील, मजूर असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, ज्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन मोर्चे करून गावागावामध्ये सुखामध्ये दुःखामध्ये लोकांच्या मी फिरलेला कार्यकर्ता होतो. मला खात्री होती शिवानरंगले मैदानात उतरल्यानंतर या ठिकाणी मला लोक नक्कीच मदत देतील आणि त्या बळावर मी त्या ठिकाणी 2019 ची निवडणूक लढवली. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण त्या निवडणुकीमध्ये 40,000 मताचा टप्पा 14 दिवसामध्ये गाठला. निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला आणि पराभव मी का झाला याची कारण तुम्हाला माहित आहे. 2 दिवस अगोदर या मतदारसंघामध्ये एक लाट निर्माण झाली की या ठिकाणी शिवानरंगले आमदार होऊ शकतो. इथला बहुजन समाज, इथला वंचित समाज, इथला लिंगायत समाज, इथला वंजारी, माळी, साळी, कोळी, सुतार, कुंभार, लवार ही सगळी माणसं शिवानरंगलेला मतदान करणार आहेत. ते जेव्हा माहीत झालं तेव्हा नांदेडला चिखलीकर धोणगेमध्ये मीटिंग झाली आणि ठरलं असं की आपण एकच कॅन्डिडेट शेवटच्या दिवशी उभा करायचा. आणि मित्रहो, 3 उमेदवार असताना एकाला समोर करायचं ठरलं. 500 रुपयाच्या वर कधी या मतदारसंघामध्ये भाव नव्हता. पण सगळ्यांच्या मीटिंग मध्ये असं ठरलं की आमदार श्यामसुंदर शिंदेची ओळख या मतदारसंघामध्ये कोणालाही नाही. त्यामुळे 500 रुपयाला इथली जनता त्याला मतदान करणार नाही म्हणून 500 रुपयाचा 1000 रुपये भाव केला. आणि 1000 रुपयाचा भाव झाल्यानंतर सुद्धा मी कोणाला चहा सुद्धा पाजला नाही. या मतदारसंघामध्ये 3 लाख मतदार आहे. चहा जरी पाजवायचा म्हणलं तर 10 रुपयाला चहा आहे. 3 लाख लोकांना चहा पाजवायचा असेल तर 30 लाख रुपये लागतात. पण या शिवानरंगलेचा एकूण विधानसभेचा गेल्या निवडणुकीचा खर्च जर आपण धरला तर 25,60,000 रुपये गेल्या निवडणुकी माझा विधानसभेचा खर्च आहे. मित्रांनो, त्या 25,60,000 मधले 12-13 लाख रुपये इथल्या बौद्ध समाज बांधवांनी मला गावागावातून गेल्या निवडणुकीमध्ये पट्टी गोळा करून दिली होती आणि लोकांनी हातात निवडणूक घेतलेली होती. 5 वर्ष या मतदारसंघामध्ये नाही तर संबंध जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांचा सैनिक म्हणून, जिल्हा अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचं गेल्या 5 वर्षामध्ये मी काम केलं. या मतदारसंघामध्ये सातत्यानं निवडणुकीची हलकी वाजून दुकानं काढणारा मी कार्यकर्ता नाही. गेल्या 5 वर्षामध्ये लोकांच्या प्रश्नांच्या बाबतीत तहसील असेल, पंचायत समिती असेल, कलेक्टर ऑफिस असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये मी या ठिकाणी केलेलं आहे. लग्न असेल, मोठ असेल, कुठलीही अडचण असेल, 5 वर्ष हा मतदारसंघ सोडून शिवानरंगले गेला नाही. दर महिन्याला 50,000 रुपयाचं डिझेल या इथल्या मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी शिवानरंगलेनं खर्च केला. लोकसभा झाली, आदरणीय पंकजाताई पडले, आदरणीय जानकर साहेब पडले, आदरणीय खैरे साहेब पडले, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव अकोल्यामध्ये करण्यात आला. आणि या मतदारसंघामध्ये नाही तर संबंध मराठवाड्यामध्ये एक लाट निर्माण झाली आरक्षणाच्या मुद्द्यावर. आणि तेव्हा इथल्या लोहा कंधार मधल्या काही स्वघोषित ओबीसी नेत्याला स्वप्न पडायला लागले की शिवानरंगलेला गेल्या निवडणुकीमध्ये 40,000 मतं पडली. या मतदारसंघामध्ये बहुजन समाज कार्यकर्त्याला मतदान देऊ शकतो असं जेव्हा वाटलं तेव्हा पुन्हा हे लोक पुन्हा मैदानात उतरायला लागले. मी कुठलाही राष्ट्रीय नेता नाही, मतदारसंघाच्या बाहेर मला कोणी ओळखतही नाही, मी मान्य करतो. एक सर्वसामान्य शेतकरी
शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे. मी आयुष्यात कधी निवडणुकीला उभा टाकून कधी माघार घेतली नाही. आयुष्यात कधी कोणाला पाठिंबा दिला नाही. आयुष्यात कधी कोणाची दलाली खाली नाही. या मतदारसंघामध्ये माणूस उभा करायचा त्याला पाठिंबा द्यायचा, त्या मतदारसंघामध्ये माणूस उभा करायचा त्याला पाठिंबा द्यायचा, असं आयुष्यात कधी केलं नाही. आयुष्यात कधी कोणाला थापड मारली नाही. आयुष्यात कधी कोणाला शिवी दिली नाही. आयुष्यात कधी कोणाचा खून केला नाही. आयुष्यात कोणाला कधी वाकडं बोललेला ह्या शिवानरंगाने नाही. लोकांच्या प्रश्नांच्या बाबतीत आंदोलन करून जेलमध्ये गेलेला असेल, पण कोणाचा कधी मर्डर करून शिवानरंगले कधी जेलमध्ये गेले नाही. विषय कधी गुंडगिरी केलेली नाही. मारामारी नावाचा विषय आपल्याकडे येतच नाही. कारण माझे वडील कैलासवासी नारायणराव नरंगले त्या पानभोशीचे 25 वर्ष बिनविरोध सरपंच होते. 15 वर्ष त्या ठिकाणी पंचायत समितीचे मेंबर होते. आमचा घराणा हा नम्रतेने वागणारा घराणा आहे. लोकांच्या पाया पडून आम्ही मतदान मागतो. लोकांना बंदूक दाबून कधी मतदान मागत नाही. मित्रांनो, ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. लोक म्हणतात की या मतदारसंघामध्ये पैसा लागतो. मी 2दा पानभोशीची ग्रामपंचायत 35,000मध्ये आणलेली आहे. 2दा पैसे कोणाला लागतात की जो माणूस 5 वर्ष या लोकांकडे बघत नाही, जो लोकांच्या कामाला पडत नाही, कधी रामराम करत नाही, गाडीचा काच खालत करत नाही, त्या लोकांकडून लोक पैसे घेतात. पण कार्यकर्त्याला कधी पैसे लागत नाही. मित्रांनो, मी आपल्याला विनंती करणार की सातत्यानं आता चिखलीकर साहेब उमेदवार आहेत. चिखलीकर साहेबाला आमदार केलं, काय दिवे लावायला बघितले. आता आले एकनाथ पवार. 10,000 लोकांना मी नोकरी लावलो. ही वास्तव आपण लक्षात घ्या. एकनाथ पवार तर धर्मी या मतदारसंघात नाही. पुण्याला राहणारा माणूस, त्यांना कळालं या मतदारसंघामध्ये लोक पैसे दिले की आमदार करतात. माझ्याकडे 40-50 कोटी रुपये आहेत. लोहा कंधार मध्ये जाऊन पैसे वाटायचे आणि आमदार व्हायचं हे स्वप्न घेऊन एकनाथ पवार या मतदारसंघामध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडे लेबर कॉन्ट्रॅक्टरचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे. ते गुत्तेदार आहेत. ते सांगतात की मी या मतदारसंघातल्या 10,000 लोकांना नोकरी लावली नाही. तर त्या ठिकाणी इथे जे आपले तरुण आहेत, बेरोजगार आहेत, ते पुण्यामध्ये कामासाठी कामाला गेलेले आहेत. त्या कंपनीकडून 15,000 रुपये पगार घ्यायची आणि आपल्या मुलाला 12,000 रुपये द्यायचे आणि 3,000 रुपये मधलं कमिशन हाणणारा हा एकनाथ पवार या ठिकाणी लबाड थापाडा मारून या ठिकाणी आलेला. माऊलीने या ठिकाणी सांगितलं ओबीसीच्या उमेदवाराच्या बाबतीत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण आणि संरक्षण करण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली आणि या संपूर्ण लोहा कंधार मतदारसंघामध्ये ओबीसी समाज बांधवांच्या अनेक मोठ्या 4-4, 5-5 हजार लोकांच्या बैठका झाल्या आणि त्या बैठकीमधून असं ठरलं की आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी ओबीसी समाजाचा पाठिंबा द्यायचा आहे. मित्रांनो, माऊली गीते यांनी अनेक बैठका लावल्या. सगळ्या उमेदवाराचं एकमत झालं. सगळ्यांनी खंडोबाचा त्या ठिकाणी बेलभंडारा उधळला आणि सांगितलं की बाळासाहेब आंबेडकरांकडे आपल्या प्रत्येकानं आपापली ताकद लावायची आणि बाळासाहेब आंबेडकर ज्यांना तिकीट देतील त्याचं बाकीच्या उमेदवारांनी काम करायचं असा ठराव त्या ठिकाणी झाला. सगळ्यांना वाटलं शिवानरंगलेकडे पैसे नाहीत आणि बाळासाहेबांना जर आपण म्हणलं माझ्याकडे 50 कोटी आहेत, 40 कोटी आहेत, तर बाळासाहेब आपल्याला तिकीट देतील. ते डिपॉझिट करायला तयार झाले बाळासाहेबांकडे 30-30 कोटी रुपये. पण बाळासाहेबांनी प्रामाणिक कार्यकर्ता बघितला, निष्ठा बघितली, लोकांचा जनसंपर्क बघितला. गेल्या वेळेस पडलेले मध्ये 40,000 मतं बाळासाहेब आंबेडकरांनी बघितले आणि या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाची 2ऱ्या क्रमांकाची मतं आहेत. माझा समाज आणि लिंगायत समाज जर एकत्रित आला तर निवडणुकीला जेवढे मतं लागतात तेवढी मतं शिवानरंगलेला पडू शकतात. ही गणित बाळासाहेब आंबेडकरांनी लावली आणि पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये मला मैदानामध्ये उतरलेला आहे. मित्रांनो, माऊली गीतेने या ठिकाणी सांगितलं की बौद्ध समाजाची 35,000 मतं या मतदारसंघामध्ये आहेत. 70% जर मतदान झालं तर 28,000 मतं ते 29,000 मतं या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यातले 2-3 हजार मतं जरी इकडे तिकडे गेले तरी शिवानरंगलेला या ठिकाणी 25,000 मतं हे बाळासाहेबांच्या शब्दावर, बाळासाहेबांच्या बी फॉर्मवर मला मिळू शकतात आणि 25,000पासून माझी सुरुवात होणार आहे. या मतदारसंघामध्ये पानभोशी नावाचं गाव ज्याचं मतदान 3300 मतदान आहे
आणि ते 3300 पैकी जर 3000 मतदान जर आमच्या गावात झालं तर शिवा नरंगलेला 2800 मतदान माझ्या गावातून 100% पडते. गेल्या निवडणुकीमध्ये पडले नाही. म्हणजे माझी सुरुवात ही 30,000 मताच्या बेरजेतून त्या ठिकाणी होणार आहे. वंजारी समाजामध्ये शिवा नरंगलेला अत्यंत चांगली किंमत आहे. आजच नाही तर माझ्या जेवढ्या निवडणुका आहेत तेवढ्या निवडणुका इथल्या वंजारी समाजाने केलेल्या आहेत. मग ती जिल्हा परिषदची निवडणूक असेल, गेल्या विधानसभेची निवडणूक असेल, कुठल्याही निवडणुकीमध्ये माळा कोळी आणि इतर परिसरातला वंजारी समाज बांधव हा शिवा नरंगलेच्या पाठीमागे उभा राहतो. मित्रांनो, इथला माळी असेल, सुतार असेल, कुंभार असेल, बंजारा असेल, ही सगळी माणसं माझ्या संपर्कातली आहेत. माझे सहकारी आहेत धोबी समाजाचे अमोल तेलंग, त्यांच्या समाजाचं या मतदारसंघामध्ये 4700 मतदान आहे. त्या बिचारानं 2 वर्षामध्ये सगळ्या गावामध्ये जाऊन त्यांच्या सोयऱ्याधाऱ्याची यादी केली, प्रत्येकाचा नंबर आणला आणि सगळ्या सोयऱ्याला एकत्रित करण्याचं काम त्या अमोल तेलंग नावाच्या धोबी समाजाच्या माणसाने केलं. मित्रांनो, मुस्लिम समाजाचे आणि माझे एवढे चांगले संबंध आहेत. आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, त्यांना माहित आहे की शिवा नरंगलेनं मुस्लिम समाजाच्या बाबतीत किती आंदोलनं केली. 2008 मध्ये पहिला मोर्चा लोहा कंधार मध्ये मुस्लिम समाजाचा या शिवा नरंगलेनं आयोजित केला. सच्चर आयोगाच्या शिफारसी मुस्लिम समाज बांधवांना लागू करा म्हणून कंधारच्या त्या शिवाजी चौकामध्ये पहिला 5000 मुसलमानांचा मोर्चा शिवा नरंगले या मतदारसंघामध्ये केलेला आहे. एनआरसी असेल, सीए असेल, याच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या पाठीमागे उभा टाकण्याचं काम शिवा नरंगलेने केलं. 5-5, 10-10 हजार मुस्लिम समाजाचे मोर्चे शिवा नरंगलेच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये निघाले. जिथे जिथं अन्याय झाला तिथं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मुस्लिम समाज बांधवांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत. या मतदारसंघामध्ये असलेलं मुस्लिम समाजाचं 26,000 मतदान आहे. समजा 70% जरी मतदान झालं, 22, 20, 21,000 जरी मतदान झालं तरी 50% हे मतदान वंचित बहुजन आघाडीला शिवा नरंगलेला हे मुस्लिम समाज बांधवांचं होणार आहे. मला खात्री आहे मुस्लिम समाज बांधवा की या ठिकाणी त्यांच्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय फक्त वंचित बहुजन आघाडी आहे की महायुतीला त्या ठिकाणी मतदान करणार आहेत. चिखलीकर जरी भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ जरी घेऊन आले असले तरी मुस्लिम समाजाला माहित आहे नुसती बाटली बदलली, दारू तर तीच आहे. की नाही मामू? दारू बदलली काय? तेवढीच झालेली दारू या ठिकाणी आहे. आणि एकनाथ पवार जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार, ते शिवसेनेचे उमेदवार आहेत. एकनाथ पवार हा माणूस बालपणापासून RSS ची ट्रेनिंग केलेला माणूस आहे. या ठिकाणी भाजपला तिकीट भेटत नाही म्हणून काल परवा शिवसेनेमध्ये गेलेले एकनाथ पवार हे RSS चे आहेत. आणि RSS चा माणूस हा मुस्लिम समाजाचा कधी होऊ शकत नाही हे मुस्लिम समाज बांधवाला माहित आहे. पण शिवा नरंगले मुस्लिम समाजाच्या ताटात जेवणारा माझ्या पानभोजीच्या कुठल्याही मुस्लिम समाजाच्या माणसाला विचारा की शिवा नरंगले माणूस कसा आहे. एक जरी मुसलमान या मतदारसंघातला म्हणला की शिवा नरंगले आपल्या कामाचा नाही, मुस्लिम समाजाच्या विरोधातला शिवा नरंगले आहे, तर कुठल्याही मुस्लिम समाज बांधवाने शिवा नरंगलेला मतदान करू नका. पण शिवा नरंगले हा मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभा टाकणार आहे, मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवणार आहे, मुस्लिम समाजाच्या आंदोलनामध्ये येणारा शिवा नरंगले हा माणूस जर आहे म्हणलं तर आपण मला मतदान करा. मित्रांनो, लढाई खूप मोठी आहे. मी माझ्या इथल्या लिंगायत समाज बांधवांना विनंती करणार आहे की आपलं मत वाया घालू नका, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. आपला माणूस आमदार करण्याची संधी येणार नाही. या मतदारसंघामध्ये 40,000 मतं घेतलेला मी पहिला ओबीसी आहे. 77 वर्षामध्ये एका इशेरा भोईकर आमदार झाले. 29,634 मतं त्यांना पडले होते. आणि एकदा गुरुनाथराव खुर्डे या ठिकाणी आमदार झाले, त्यांना 31,000 मतं पडले होते. पण या मतदारसंघामध्ये ओबीसीचा आणि एकमेव माणूस आहे की ज्याला 40,000 मतं पडली. त्या ठिकाणी आरती घागर भरलेली आहे. चौरंगी लढत झाली तर 40-45 ला आमदार होऊ शकतो, तिरंगी लढत झाली तर 55-60 ला आमदार होऊ शकतो, आणि एकाच एक जर लागली तर 85-90 ला आमदार होऊ शकतो. म्हणून आपण या ठिकाणी गणित मारायचं आहे. लिंगायत समाज हा व्यापारी समाज आहे, गणित मारणारा समाज आहे. माझी आरती घागर भरलेली आहे, आरतीच घागर तुम्हाला भरायची. आणि आरती घागर भरण्यासाठी लिंगायत समाज आहे, वंजारी समाज आहे, माळी आहे, मुस्लिम आहे, धनगर आहे, हातकर आहे, सुतार आहे, कुंभार आहे, लवार आहे, हे सगळे म्हणून आरती घागर भरायची.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बी फॉर्म सोबत मध्ये अर्धी गागर भरलेली आहे। मग रिकाम्या गागरीमध्ये पाणी भरून काय उपयोग आहे? म्हणून आपल्या इथल्या लिंगायत समाज बांधवांना विनंती करणार आहे की एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्या। मी तुमचा आहे, तुमच्या समाजाचा माणूस आहे। माझ्याकडे कुठलीही शाळा नाही। आदरणीय पांडवे साहेबांकडे 5-6 शाळा आहेत, भोसीकर साहेबांकडे 5-6 शाळा आहेत, आदरणीय धोंडे सरांकडे 5-6 शाळा आहेत। माझ्याकडे काहीच नाही। एक रिकामा कार्यकर्ता आहे, रिकामा खिस्सा असलेला कार्यकर्ता आहे। निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानणार आहे की त्यांनी 5.5 लाख रुपये मला निवडणुकीसाठी दिले। 2.5 लाख रुपयाचा हार माझ्या गळ्यात घातला, 2.5 लाख रुपये माझ्या खात्यामध्ये टाकली। डोंगरगावच्या तिथल्या सगळ्या ओबीसी आणि बौद्ध समाज बांधवांनी 31,000 रुपयाचा हार घातला। आज आपल्या गावामध्ये या ठिकाणच्या ओबीसी आणि आमच्या बौद्ध समाज बांधवांनी मिळून या ठिकाणी 31,000 रुपयाचा हार माझ्या गळ्यामध्ये घातला। अनेक गावामध्ये पट्टी गोळा केलेली आहे। मी माझ्या अकाउंटवर या ठिकाणी फोन पेचा अकाउंट काढलेला आहे। निवडणूक आयोगाला त्याची माहिती दिलेली आहे आणि निवडणूक आयोगाला दिलेला अकाउंट मी त्या ठिकाणी लोकांना आवाहन केलेलं आहे की मला निवडणुकीसाठी आपण पैसे टाकावे। मित्रहो, 5 दिवस झाले मी अकाउंट काढून त्या खात्यामध्ये 4,65,000 रुपये 4 दिवसामध्ये इतक्या लोकांनी टाकले। पैसे तरी किती टाकले बघलं तर मलाच आश्चर्य वाटते। कोणी 11 रुपये टाकलेत, कोणी 31 रुपये टाकलेत, कोणी 51 रुपये टाकलेत, कोणी 101 रुपये टाकलाय, कोणी 500 रुपये टाकलेत, कोणी 1000 रुपये टाकलेत। पैसे किती आले हे मला याला महत्व नाही। 11 रुपये टाकणाऱ्याची भावना की गरीब माणूस सुद्धा आमदार झाला पाहिजे, या 11 रुपये टाकणाऱ्याच्या मनाची भावना पैशाला कमी पडणार नाही। अनेक माझे मित्र गाड्या पाठवत आहेत। काल परवा मी आलाव सिंगच्या गाड्या लावल्या, एकूण 12 गाड्या लावल्या। त्याच्यामधल्या 6 गाड्या ह्या बौद्ध समाज बांधवांच्या आहेत। कार्यकर्त्यांना सांगितलं, भाऊ की बाबासाहेबांमुळे आम्ही आहोत, बाळासाहेबांमुळे आहोत। आमची जी काही अस्मिता आहे, स्वाभिमान आहे ते बाळासाहेब आंबेडकरांमुळे आहे। तुमच्या ज्या 6 गाड्या बौद्ध समाजाच्या आहेत, आम्ही 1 रुपया तुमचं भाडं घेणार नाही। डिझेलची फक्त एवढी व्यवस्था करा आणि आमच्या मतदारसंघामध्ये तुमचे आवासीन करण्याचं काम आम्ही करू। ही कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा टाकणारे लोक आहेत। मी आपल्याला विनंती करणार आहे, मताला 1000 आहेत, 2000 आहेत, 5000 आहेत, किती आहेत मला माहित नाही। चिखलीकर साहेब म्हणतात माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे, मी खासदारकीला पडलो, मला कुठल्याही परिस्थितीत आमदार व्हावं लागतंय। चिखलीकर साहेबांनी 5 वर्षामध्ये एवढ्या मुंड्या मोडल्या, तेवढ्या अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या, करोडो रुपयाची प्रॉपर्टी कमवली, मताला 5000 घेऊ शकतात। शिंदे साहेबांकडे अधिकृत 5000 कोटीची प्रॉपर्टी आहे, ते मताला 2000 देऊ शकतील। एकनाथ पवार किती देणार माहित नाही, पण हा शिवा नरंगले तुम्हाला चहा सुद्धा पाजवणार नाही, तुम्हाला 1 रुपया देणार नाही, कोणाला दारू पाजवणार नाही, कोणाला मटण खाऊ घालणार नाही। पण शिवा नरंगले ज्या दिवशी आमदार झाला तेव्हा इथल्या झोपडीतल्या राहणाऱ्या सर्वसामान्य गरीब माणसाला अभिमान वाटेल। त्यामुळे एका रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला आमदार केले आणि या रस्त्यावरल्या लोकांचा हा आमदार आहे। नक्कीच तुम्ही आमदार केल्यानंतर त्या विधानसभेमध्ये आवाज गाजवणारा हा शिवा नरंगले तुमच्या आमच्या प्रश्नासाठी या ठिकाणी लढणारा आमदार आहे। मताला 1000 म्हणजे 54 पैसे रोज येते, महिन्याला 16 रुपये, वर्षाचे 180 आणि 5 वर्षाचे 1000 रुपये होणार आहे। म्हणून 2 कप चहाचे पैसे महिन्याला आहेत। आपण 1000 रुपयाचा विचार करणार आहे की तुमच्यासाठी जेलमध्ये जाणाऱ्या, पोलिसांचा मार खाणाऱ्या, 2-3 महिने जेलमध्ये राहणाऱ्या शिवा नरंगलेला आमदार करणार हे ठरवायचं आहे। मी माझ्या इथल्या ओबीसी समाज बांधव असेल, एससी असेल, एसटी असेल, गरीब मराठा समाज बांधव असेल, या सगळ्यांना विनंती करतो की कार्यकर्ता म्हणून आपल्या मतदारसंघाला जे डाग लागलाय की लोक इथले पैसे घेतात आणि मतदान करतात, पैसेवाल्या लोकांना आमदार करतात, आपलं मत विकतात। एकदा या 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना दाखवून द्या की लोहाकंदार मतदारसंघ हा पैशाने विकला जात नाही, तर रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला आमदार करून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला आमदार करू शकतो। एवढं या निवडणुकीमध्ये दाखवून द्या। 10 वाजलेला आहे, 1 मिनिट कमी आहे, पण 1 मिनिट सुद्धा मी महाराज सोडणार नाही, कारण वेळ खूप कमी आहे। 10 दिवस आहेत आणि 250 गाव आहेत। 1 मिनिटामध्ये मी इथल्या समस्त बेरडी मधल्या लिंगायत समाज बांधवांना विनंती करणार आहे की आपण विचार करा की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे, की ज्याचे 30,000 मत तयार आहेत त्यांना करायचंय, की ज्यांचं 0 मतदान आहे, 1 मतापासून त्यांना सुरुवात करायची, 1 मत सुद्धा दुसऱ्याचं घ्यावं लागणार आहे, त्यांना मतदान करायचंय।
आपण ठरवायचं आहे. कारण शिवा नरंगले जर या निवडणुकीमध्ये पडला तर शिवा नरंगेला सुद्धा पुण्याला कामाला जायचं शिवाय पर्याय होणार नाही. मग आपल्या लेकराला बर्बाद करायचंय, कामगार करायचंय का आमदार करायचंय, इथल्या लोकांनी ठरवायचं आहे. नक्कीच माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा आपण सगळेजण सहानुभूती विचार करताल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि सगळ्यांच्या चरणाला, सगळ्यांच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून मला या ठिकाणी आमदार म्हणून आपली सेवा करण्याची संधी द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय बसव, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार.